खूप विद्यार्थ्यांचे कमेंट येत होते की सर एम एच नर्सिंग सीईटी 2026 कॅप रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे का नाही, हे आम्हाला कसं कळेल? तर हेच सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये गुगल असेल तर गुगलवरती तुम्हाला या ठिकाणी एमएसटी सीईटी सर्च करायचं आहे. एमएसटी सीईटी सर्च केल्यानंतर तुम्हाला जी पहिली वेबसाईट आहे ही वेबसाईट घाबरू नका, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण देऊन देईल आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पण देऊन देईल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप अजून जॉईन केला नसेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप लवकरात लवकर जॉईन करून घ्यायचा आहे. कारण की तुमचे कॅप, नंतर कॉलेजचं रजिस्ट्रेशन, नंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग, कॉलेज लिस्ट, कॉलेज कोड लिस्ट, नंतर टॉप कॉलेज लिस्ट, तर ह्या सगळ्या डिटेल तुम्हाला आपल्या त्या व्हॉट्सअप ग्रुपला फ्री ऑफ कॉस्ट बघायला मिळतील. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, आपला व्हॉट्सअप ग्रुप सर्वांनी जॉईन करायचा आहे. ठीक आहे. या ठिकाणी एमएसटी सीईटी सर्च केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जी पहिली वेबसाईट आहे ही या पहिल्या वेबसाईटला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं एक पेज ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्हाला इथे दिसेल सीईटी एक्झामिनेशन पोर्टल 2026-27 यावरती क्लिक करायचं. कुठे दिसेल मी तुम्हाला पॉइंट करून दाखवतो. या ठिकाणी तुम्हाला हे जे दिसत असेल सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2026-27 खाली ऍडमिशन पोर्टल 2026-27 त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. या 2 नंबरच्या बीएससी ऑप्शन नर्सिंग जीएनएम नर्सिंग ऍडमिशन काउन्सिलिंग ऍडमिशनची संपूर्ण जबाबदारी आमची. काउन्सिलिंग जॉईन केल्यानंतर प्रवेश प्रक्रियेबाबत तुम्हाला कोणतीही चिंता करायची गरज नाही. ऍडमिशन होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आम्ही तुमच्या सोबत असू. आम्ही तुम्हाला सर्व बाबींमध्ये मार्गदर्शन व मदत करू. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग, फिटनेस सर्टिफिकेट बाबत मार्गदर्शन, प्रेफरन्स लिस्ट तयार करून देणे, ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मदत, कॅप राऊंडमध्ये संपूर्ण मार्गदर्शन, कॉलेज अलोकेशन झाल्यानंतर ऍडमिशन प्रोसेस पूर्ण करण्यासाठी मदत, ऍडमिशन पूर्ण होईपर्यंत फुल सपोर्ट. तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही देऊ. मला कमी मार्क्स आहेत, मला कॉलेज मिळेल का? माझ्या मार्क्सनुसार कोणते कॉलेज मिळू शकते? माझ्यासाठी कोणते कॉलेज सर्वात योग्य बेस्ट राहील? प्रेफरन्स लिस्ट कशी भरावी? ऍडमिशनची संधी कशी वाढवायची? फक्त आवश्यक कागदपत्रे द्या, बाकीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया आम्ही क्लिक सांभाळू. करायचं आहे. या 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बीएससी नर्सिंग वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुढे काय होईल, तुमच्या समोर असं वेब पेज येईल ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या रजिस्टर ईमेल आयडी आणि पासवर्ड मेन्शन करायचा असेल. ज्या टायमाला तुम्ही सीईटीचं रजिस्ट्रेशन केलं असेल त्या टायमाला तुम्हाला युजर आयडी, जो तुमचा रजिस्टर मेल आयडी आहे तो तुमच्या ऍज अ युजर आयडी आणि तुमचा पासवर्ड जो आहे तो तुम्हाला देण्यात आला असेल. या ठिकाणी तो फिल केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे साइन इन वरती क्लिक करायचं आहे. पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो काय करायचं. तर सगळ्यात पहिले तुम्ही तुमचा युजर आयडी टाका, पासवर्ड टाका, मग नंतर साइन इन वरती क्लिक करा. साइन इन वरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय राहील, तुमचा युजर आयडी पासवर्ड फिल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असं ऑप्शन दिसतील ज्या ठिकाणी काय काय ऑप्शन राहील. पहिलं राहील तुम्हाला सीईटी रजिस्ट्रेशन, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, कॅप रजिस्ट्रेशन. तर या ठिकाणी तुम्हाला हे जे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस आहे, कॅप रजिस्ट्रेशन, यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी ऍग्रिकल्चर, हायर एज्युकेशन आणि या ठिकाणी अजून एक बॉक्स ऍड होईल, तो असेल मेडिकल एज्युकेशनचा. कोणता बॉक्स ऍड होईल? मेडिकल एज्युकेशनचा. तिसरा बॉक्स जर ऍड झाला मेडिकल एज्युकेशनचा तर समजून जायचं की तुमचा रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेला आहे. रजिस्ट्रेशन प्रोसेस ज्यावेळेस सुरू होईल त्या टायमाला तुम्हाला सीईटी सेलकडनं नोटिफिकेशन प्राप्त होईल आणि त्याच पद्धतीने सीईटी सेलकडनं नोटिफिकेशन सोबत तुम्हाला सर्क्युलर पण बघायला मिळेल सीईटी सेलचं. आणि त्याच्यासोबत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला, युट्यूबला सगळीकडे व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल होतील. परंतु जर तुम्हाला स्वतः चेक करायचं आहे की रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे का नाही, तर तुम्ही अशा पद्धतीने लॉग इन करून चेक करू शकतात. जर तुम्हाला अशीच इम्पॉर्टंट अपडेट हवी असेल तर तुम्हाला करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि जितकं जास्त होऊ शकतं या व्हिडिओला मिनिमम 1 लाख हाईट करा. 1 लाख जर हाईट कंप्लीट झाले तर मी तुम्हाला महाराष्ट्रातले सगळे बेस्ट नर्सिंग जीएनएम कॉलेजेसची लिस्ट देईल, ज्यामध्ये तुम्हाला त्यांची फीस, त्यांचे फी स्ट्रक्चर, कुठल्या कॉलेजला किती फीज आहे ते ऍट अ ग्लान्स त्या लिस्टमध्ये अवेलेबल मिळेल. ती लिस्ट जर तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला या व्हिडिओला 1 लाख हाईट पूर्ण करावे लागतील. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.